वैयक्तिक पहिला चेंडू श्रवण याचा सुरेख चेंडू नाही समजत आहे. चेंडू गेलाय निर्धाव. धावसंख्या 7 झाले. पुढील चेंडू श्रवण याचा सामना करील प्रथमेश. पुढील चेंडू श्रवण याचा सुरेख चेंडू. धावसंख्या झाले 7. खराब चेंडू. धावसंख्या झाले 8. त्याला मला वाटतं 10 रुपये जाबा आहे. सुरेख चेंडू काही समजत नाही. चेंडू जातोय निर्धाव. धावसंख्या आहे तिथे 8 धावा. पहिल्या षटक प्रगतीपथावर श्रवण याचं सामना करतोय प्रथमेश. स्वतः गोलंदाज क्षेत्ररक्षण करतोय. प्रहार केलाय. चेंडू गेलाय सीमारेखा पार. 4 धावेसाठी 4 धावेने धावसंख्येवर धावसंख्या जाऊन पोहोचले. 12 आहे धावसंख्येवरती. बिनबाद 12. धावसंख्येला सुरेख आकार येताना दिसतोय श्री ठाणेश्वर निवासी संघाकडून. पुन्हा एकदा प्रहार केलाय परंतु 1 धाव मात्र मिळते. एका धावेने धावसंख्येवर पहिल्या षटकाखेरीस ठाणेश्वर निवासी संघाची धावसंख्या झाली बिनबाद 13. अमेय पंचांच्या उजव्या बाजूने मारा करण्यासाठी तयार. समोर फलंदाज असणार आहे सिद्धांत कानडे. पहिला चेंडू अमेयाचा सामना करेल सिद्धू. सुरेख क्षेत्ररक्षक आहे ओम. पाहुणा झोपला आई जाऊला. पुढील चेंडू अमेयाचा सामना करतोय सिद्धांत. प्रहार केलाय. तितकंच सुंदर क्षेत्ररक्षण. 1 धाव मात्र मिळाले. एका धावेने धावसंख्येवर धावसंख्या जाऊन पोहोचले 14 या धावसंख्येवरती. कोणती टीम आली असेल आपली नाव नोंदणी करण्यासाठी ट्रॅव्हलिंग कक्षामध्ये यायचंय. वैयक्तिक पहिलं संघातर्फे दुसरं षटक घेऊन आलाय अमेय. प्रहार केलाय. चेंडू गेलाय 4 धावेसाठी. धावसंख्या जाऊन पोहोचले 18 धावा. पुढील चेंडू अमेयाचा सामना करील प्रथमेश. पुन्हा प्रहार केलाय. चेंडू 4 धावा. धावसंख्या झाले 22. दुसरं षटक प्रगतीपथावर आपल्या संघासाठी सुरेख पद्धतीने खेळताना दिसतोय ठाणेश्वर निवासी संघाचा फलंदाज प्रथमेश. आणि ते मात्र 1 धाव पूर्ण. धावसंख्या झाले 23. मी गेलो असतो काय करतोय ते झोपलं धावत आलो असतो त्याला. हा कशा तू त्याला सांग ना. आता मात्र स्ट्राईक लाईन रसिक पाहूया. पुढील चेंडू हा चेंडू मात्र काय समजत नाही. चेंडू गेलाय निर्धाव आणि या ठिकाणी दुसरं षटक समाप्त झालंय. 2 षटकाखेरीस श्री ठाणेश्वर निवासी संघाची धावसंख्या झाले 23. संघातर्फे तिसरं शेवटचं अंतिम षटक घेऊन आलाय गोलंदाज बावा. पंचांच्या उजव्या बाजूने मारा करतोय. पहिला चेंडू सामना करीत प्रथमेश. खराब चेंडूचा इशारा. 1+1 अशा या 2 धावा. धावसंख्या जाऊन पोहोचले 25 धावा. पुढील चेंडू प्रहार केलाय. चेंडू गेलाय सीमारेखा पार. धावसंख्या जाऊन पोहोचले 29 धावा. पुढील चेंडू बावाचा सामना करतो प्रथमेश. सुरेख चेंडू फक्त
पुढील चेंडू बावायचा सामना करेल प्रथमेश. मेरो की क्या आणि इथे मात्र एक धाव. एका धावेने धावसंख्येत जाऊन पोहोचले 30. मेरो क्या यबन कबूल पुढील चेंडू सामना करेल प्रथमेश. प्रहार केलाय क्षेत्ररक्षक आहे आदित्य. तो हलणार ना. तरी एक इकडे पुढे काय ठेवलं नाही. आणि इथे मात्र सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय सूरज कडून. धावसंख्या आहे तिथे 30 धावा. खराब चेंडू 1+1 अशा 2 धावा. धावसंख्या झाले 32. याला मैदान आहे ना एवढा लागेल. हल्ला लागेल तेव्हा काहीतरी होईल. हा बघ खराब चेंडू. धावसंख्या झाले 33. आणि इथे मात्र त्रिफळाची बाद होतोय प्रथमेश. धावसंख्या झाले 33. 34 धावांचं आव्हान ठेवलंय. पाहूया 18 चेंडू 33 धावा. 18 चेंडू मध्ये 34 धावांचं आव्हान. स्ट्राईकला 52. नॉन स्ट्राईकला ओम. सुचित पाटील करा रेषेच्या इकडे. पहिला चेंडू गोलंदाजी मार्कवर सिद्धांत. पंचांच्या उजव्या बाजूने मारा करतोय. पहिला चेंडू सामना करेल बावा. खराब चेंडू. एक धाव. हे कुठले आहे त्याला सांग. त्याला बोल ना तू. पुढील चेंडू नंबरला बोल. आणि इथे मात्र पंचा 4 धावा. धावसंख्या झाले 5. पुढील चेंडू सिद्धांत याचा सामना करेल बावा. खराब चेंडू. आणि सुंदर क्षेत्ररक्षण. इथे क्षेत्ररक्षण करतोय. नक्कीच आपल्या संघासाठी धावसंख्या 1ने पुढे सरकले. धावसंख्या झाले 6. पुढील चेंडू इथे मात्र 1 धाव. धावसंख्या झाले 7. खेळून झाला की तेवढं करून टाक. चुकून टाक. पुढील चेंडू सिद्धू याचा सामना करतोय बावा. खराब चेंडू. 1 धाव मात्र मिळाले. धावसंख्या झाले 8. प्रहार केलाय. चेंडू गेलाय 4 धावेसाठी. धावसंख्या जाऊन पोहोचले 12. पुढील चेंडू सिद्धांत याचा सामना करेल बावा. पहिलं षटक प्रगतीपथावर. पुन्हा एकदा प्रहार केलाय. 4 ना. आणि इथे मात्र 4 धावा. 4 धावा. धावसंख्या झाली 16. पुन्हा एकदा प्रहार केला. चेंडू गेला सीमा रेखा पार. धावसंख्या जाऊन पोहोचले 20. पहिलं षटक महागडं म्हणावं लागेल. खराब चेंडू. पुन्हा एकदा प्रहार केला. या 1+4 अशा या 5 धावा. धावसंख्या जाऊन पोहोचले 25 धावा. सुरक्षित रक्षण. या ठिकाणी पहिलं षटक समाप्त झाले. पहिल्या षटकाखेरीस श्रीधनी रवळनाथ कोंडे संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 2/25. आणि गोलंदाजी मार्कवर रशीद उर्फ शिवा पंचांच्या उजव्या बाजूने मारा करतोय. आणि तो मात्र ओम सारखा मोहरा तंबूत परतलाय. आणि याची जागा घेण्यासाठी येतोय मात्र सूरज. पाहूया आपल्या संघासाठी जबरदस्त अशी गोलंदाजीचा नजराणा पाहायला मिळतोय संघाकडून. पहिल्या चेंडूवर ओम सारख्या फलंदाजाला माघारी परतवलंय. पाहूया आपल्या संघासाठी कशा पद्धतीने गोलंदाजी करतोय. आपण मेन आहे आता. पुढील चेंडू टाकण्यासाठी सज्ज रसिक. उर्वरित 11 चेंडू 9 धावांची गरज.
पाऊंडर आहे ना एकदा खराब चेंडू, एक धाव. हे नव्हतं बाहेर आहोत काय कोणत्या बिल्ड आहे धाव संख्या झाले 26. हो 28ची खराब चेंडू 1+1 अशा या 2 धावा. धाव संख्या जाऊन पोहोचले 28. ना तो त्यांना झालं गावाची टीम आहे म्हणून असं काय नाही आहे पुढील चेंडू एक काढ प्रहार केला, चेंडू गेलाय सीमा पार. हे धाव संख्या झाले मार दुसरा 32. पण मारा दुसरा पण मार 2 धावेची गरज. आयची काय झालं अजून एक ओव्हर आहे खराब चेंडू 1+1. या ठिकाणी धन्यवाद कोंडी संघ विजय झाला. विजय संघाचं मंडळाच्या वतीनं हार्दिक हार्दिक अभिनंदन. पराजित संघाचं देखील मंडळाच्या वतीनं हार्दिक हार्दिक अभिनंदन. बाबा आणि सुरेश आला बाहेर